हाय गाईज, ओम साईराम, राधे राधे, जय श्री कृष्ण, ओम साईराम. तर आज सकाळ सकाळचा एकदम फ्रेश असा मेसेज तुमच्यासाठी आहे आणि माझ्यासाठी पण आहे. आयुष्य खूप छोटं आहे आणि आनंदाने जगा आणि मोबाईलचा फिल्टरचा पुरेपूर वापर करा आणि सगळ्या गोष्टी अति प्रमाणात करा. अति रडा, अति हसा आणि अति प्रेम करा, अति ब्रेकअप करा, एव्हरीथिंग अति करा. काय माहिती उद्या जर आपण नसलो तर, बरोबर ना? तर मी नेहमीच सांगते डिप्रेशन घ्यायचं नाही, खूप आनंदात राहायचं. घरचे झोपलेले आहेत, सकाळची वेळ आहे. थांबा घड्याळ दाखवते किती वाजले तर. पण मी आवरलंय माझं, यात्रेला चालले ना मी, खूप मोठ्या. टाइम दाखवते, वेट. तर हे बघा किती वाजलेले आहेत. सगळं आवरून झालं, एकदम फ्रेश फ्रेश. तर आणखी मी 2 गोष्टी सांगणार आहे. माझं इतक्या लवकर होत नाही, तुम्हाला तर माहिती आहे ना. आई पण उठलेली आहे, तर मी चालले बाहेर. फोन केला. आई बोलते फोन लाव गाडीवाल्याला. आता इतक्या सकाळी सकाळी कोणत्या गाडीवाल्याला फोन लावायचं बरं का? मी काल आल्या आल्या बाबांना पण भेटले. आमच्या अंगणात बघा त्रिशूल, डमरू आहेत. तुळशी माता तर प्रत्येकाच्या घरी असते, पण आमच्या घरी त्रिशूल आणि डमरू. जय जय भोले बाबा, जय शंभो. ओम नमो पार्वती पते, हर हर महादेव. बरोबर ना? तर तुम्हाला वाटत असेल मला इतकी एनर्जी कशी काय आली ना. तर आमच्या नागपूरवरून वृंदावन, खाटू श्याम महाराज आणि उज्जैन महाकाल सगळ्या गोष्टी खूप जवळ जवळ आहेत. तर त्याचा मला खूप आनंद होतोय आणि मी खूप धार्मिक असं झालेले आहे. तुम्ही मला बघू शकता. बिचारी माझी घरची, माझी लहान बहिणीने मला टिफिन बनवून दिलाय सकाळी उठून पहाटे. आम्ही मस्त मस्त डान्स केले, रील बनवले. आम्ही सगळं एकमेकांना सपोर्ट करतो. आम्ही भांडतो पण आणि सपोर्ट पण करतो. तर सांगायचा हाच उद्देश आहे. निसर्ग खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. देवानी खूप सुंदर अशा लीला केलेल्या आहेत, माहित आहे ना. प्रत्येक वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन भगवान श्रीकृष्णांनी तर किती रूप घेतलेत. म्हणजे आपले भगवान विष्णू भगवानांनी, भगवान विष्णूंनी किती सारे म्हणजे आई आली होती ना मध्ये. हा, तर भगवान श्रीकृष्णांनी कितीतरी अवतारे घेतलेत, बरोबर आहे, पृथ्वीवर. आणि हनुमानजींचे पण, म्हणजेच भगवान शंकरांचे पण किती रूप. खंडोबा, बापरे बापरे बापरे. सगळे देव वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या वेळेस, वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांनी आपला रोल प्ले केलेला आहे. तर तेव्हा त्यांनी ही पृथ्वी बनवली. तर ही पृथ्वी, हा निसर्ग इतकं सुंदर बनवलंय ना, तर त्याचा आनंद घ्यायला पाहिजे ना आपण. कशाला टेन्शन घेताय कोणत्या गोष्टीचा, बरोबर ना? आपल्याकडे झिरो, एव्हरीथिंग झिरो असू द्या, तरी पण आयुष्य एन्जॉय करा. प्लीज डू द कंटिन्यू, एन्जॉय युअर लाईफ. लाईफ नॉट वन्स मोर. बरोबर ना? इंग्लिश येत नाही मला, बट शिकतेय. आय कॅन स्पीक गुड इंग्लिश, आय नो दॅट. हाय गाईज, सगळ्यांना रोज डेच्या खूप खूप शुभेच्छा. आता असं अजिबात म्हणू नका आमच्यासाठी नाही हा रोज डे, आम्ही नॉर्मल व्यक्ती, आम्ही अमुक तमुक. आयुष्य खूप स्पेशल आहे, खूप जास्त प्रेमाने. तर रोज डे एन्जॉय करा, कारण प्रत्येक दिवस काहीतरी घेऊन येत असतं आयुष्यात आणि ते पॉझिटिव्हली घेऊन. तर तुम्ही बघू शकता, हे रोज मला बोलतायत. अख्खं पुष्पगुच्छ घे आणि स्वतःला असं खूप छान असं विश कर आणि हॅपी रोज डे टू मी, हॅपी रोज डे टू मी. सो ऑल ऑफ यू, मेनी मेनी
रोज डेज. बोर नका होऊ बरं का. मग अशीच बोलले ना, मी लॉंग यात्रेला चालले पण मी रिटर्न येणार आहे आणि साईबाबा माझ्यासोबत पण आहे, भगवान श्रीकृष्ण माझ्यासोबत आहेत आणि मी लड्डू गोपालला सोबत घेतलेलं, ते पण माझ्यासोबत यात्रा करणार आहेत, ते पण यात्रा करणार आहेत. आता आम्ही खूप सुखदुःखाचे पार्टनर असणार आहोत आणि त्यांना पण हॅपी रोज डे. कसं ही चोचली आपली नाही आहेत असं म्हणतो ना आपण नेहमी तीच गोष्ट नाकारतो जे काहीतरी उगाच. अरे बाबा मगाशीच सांगितलं, निसर्ग देवानी खूप छान असं बनवलेलं आहे, खूप सुंदर दुनिया बनवलेली आहे देवानी. तर चांगल्या दृष्टिकोनाने, चांगल्या हेतूने खरंच एन्जॉय करा. वन्स अगेन हॅपी रोज डे. जय जय रामकृष्ण हरी, राधे राधे. आणि एक रोज आपल्या आईला पण द्या आणि आपल्या बाबांना पण द्या, आपल्या लहान बहिणीला पण द्या, आपल्या मोठ्या ताईला पण द्या, भाऊ असेल तर भावाला पण द्या, मित्र असतील मित्रांना द्या, मैत्रीण असतील मैत्रिणींना द्या. जगा बाबा जगा, आयुष्य एकदाच भेटलेले, खरंच मनापासून जगा, गुदमरू नका. काही स्ट्रेस ब्रेस नसतं, सगळ्यांचं आयुष्य कॉमन आहे, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सेम आहेत, पण तुम्ही जगा, आनंदाने जगा, प्रत्येक क्षण एन्जॉय करा. तर एवढंच होतं. बाय, टेक केअर, राधे राधे, ओम साईराम. परत एकदा म्हणेल ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम.